सिक्सर. बघा यातनंतर होणारा सामना वेदू 11 धूमकेत डहाणू आणि त्यांचा अगेन्स्ट तारापूर 11 अशी लढत आहे. सो दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपण टॉससाठी या. लाजवाब फटका इथे येतोय. मानव शॉर्ट पेज पुल करण्याचा प्रयत्न, पण तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाहीये. मिसटायमिंग होता. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर येतात वेगाने. आता चांगली फिल्डिंग राखली, बट तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 मिळतील. धावपळक 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 28-28 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. वैदू 11 डहाणू संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे. आता ही शॉर्ट पेच, बट पुल करण्याचा प्रयत्न. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल त्याप्रमाणे ते येतोय. आणि आता फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. शेवटचा बॉल पुल खेळला डीप मध्ये. आता मिड विकेटला फिल्डर येतात. चांगली फिल्डिंग. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी परतलाय मानव, बट 2 धावा मिळतील बिकॉज रॉंग एंड थ्रो. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इथे होत आहे समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण लढता झगडता पडता उठता बनवलं 30 धावा आणि 31 धावांचं टार्गेट इथे सेट केलं एस टी केमने दिवे टीमने अगेन्स्ट टीम दांडी. वैदू 11 डहाणवाडे त्यांचा अगेन्स्ट तारापूर 11. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं टॉससाठी. हॅलो हॅलो. चला वैदू 11 डहाणूचा कर्णधार आलाय. सोबतच धनंजय देखील आलाय तारापूरचा कर्णधार. टॉस करता आपण वळणार आहोत. दोन्ही कर्णधार दाखल झालेत. चला बंटी भाऊ, हर्षद, आपण टॉस करून घेणार आहोत. आज डहाणू तालुक्यातील 2 संघ एकमेकांच्या समोर येणार आहेत. हो, तारापूरचा विचार केला तर पालघर तालुक्यातून बिलॉंग करतोय. आणि धनंजय त्या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन होतात ॲज अ कॅप्टन. चला मान्यवर देखील येतील. टॉस करिता आपण वळतोय. 4थ्या दिवसातील तिसऱ्या मॅचचा टॉस. येस, एका बाजूला हेड, दुसऱ्या बाजूला टेल. कोण कॉल करतोय? डहाणू. येस, तारापूरचा कर्णधार यावेळेस कॉल करेल. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. धन्यवाद, मान्यवरांचे आभार. आपण असं नसतं व्हायचंय. वैदू 11 डहाणू टॉस जिंकतोय. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. डहाणू म्हटलं की समुद्रकिनारी गाव आहे, परंतु आज समुद्राचा प्रवास करत अर्नाळा किल्ल्यामध्ये येत आहे. या ठिकाणी रबर बॉलची पहिली या हंगामातली स्पर्धा खेळण्याचा हॅलो 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 असं वाटतंय. नक्कीच खूप चांगलं वाटतंय. एक एक्सपिरियन्स होता जसा की म्हणजे आमच्या प्रत्येक खेळाडूंना म्हणजे पोहता येत नाही, थोडीशी भीती होती. एन्जॉयमेंट करत आले. खरंच खूप चांगलं वाटलं मला. समोरच्या बाजूला म्हणजे आपला जवळचा संघ आहे, तर एकंदरीत किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्की कमीत कमी धावामध्ये आम्ही रोखायचा प्रयत्न करूया. शुभेच्छा असतील. धनंजय, टॉस गमावलाय, बॅटिंग करायची आहे. 2 मॅच बघितल्यात. अर्नाळाची बघितली, आता आपण दांडीची मॅच बघितली आहे. एकंदरीत किती धावा तुम्ही उभारण्याचा प्रयत्न कराल? ग्राउंड बघायला हॅलो ग्राउंड बघायला गेला खूप चांगला आहे. जास्तीत जास्त 40 ते 45 रन बनवण्याचा प्रयत्न करू. आज कोणती प्लेइंग 11 बघायला मिळणार आहे? तारापूरचे कोणते स्टार आज आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील? आमचे रेग्युलर असतात तेच आहेत. मनोज राऊत आहे, महेश राऊत आहे, अतुल जाधव आहे, जयेश म्हात्रे आहे, पंकज तामोरे, मी स्वतः आहे. शुभेच्छा असेल आपणास देखील. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. वैदू 11 डहाणूनं टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करणार आहोत. 3 षटकांची लढत यानंतर आपल्या भेटीला येणार आहे. सध्या जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये, चालू मॅचचा आनंद घेऊयात, ज्या ठिकाणी दांडी संघ फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये आलाय. तर मायक्रोफोनवरती शब्दांची उधळण करताना आमचे कॉमेंटेटर तुम्हाला पाहायला मिळतील.
ओव्हर टू कॉम्बॉक्स. चेक चेक. 30 धावांचं लक्ष इथे सेट करण्यात आलं. अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि सामन्याला सुरुवात. जे आहे नेक्स्ट बॉल. ब्रिडचा बॉल हुकचा फटका बॉल हवेमध्ये आगे पण जर आपण पाहिलं तर टीममध्ये प्रत्येकाला पुन्हा नाही येत आहे. ग्रेस बॉल फील्ड केला असेल पण जर आपण पाहिलं तर 3 धावा किती इझिली कंप्लीट केल्या जातील. चांगली हॅविंग बिटवीन द विकेट इथे बॅटर्समध्ये पाहायला मिळाली. यानंतर होणारे सर्व सामने 3 ओव्हरचे असतील अशी माहिती आली. नेक्स्ट बॉल यावेळेस पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला बट बॅटर बीट आणि त्यासोबत विकेट किपर बीट. बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. 22-4. चेक. बघा अगोदरच रन्स कमी होत्या आणि त्यातल्या त्यात करणचं हे पहिलं षटक फार मायनसमध्ये टाकून गेलं किंवा दिवे टीमला असंच मी म्हणेन. कारण पहिलं सत्र रबर बॉल क्रिकेट जर तुम्ही खेळतात आणि स्पेशली ड्राय सरफेस जर आहे तर मिनिमम 45 to 50 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं होतं बट तसं काही झालंच नाहीये. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न प्लेन मिस. बॉल स्टॉप केला जातो विकेट किपरच्या माध्यमातून बट जर पाहिलं तर येतो हा निर्धाव चेंडू आणि पहिलं षटक जो रिदम हवा होता जी सुरुवात हवी होती ती मिळाली नाहीये. कारण धावफलक जर आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती आहेत. आता देखील पूल करण्याचा प्रयत्न बॉडीवरती हा बॉल आदळला आणि तोपर्यंत लेग बाईज ची सिंगल कंप्लीट केली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर करतात 14 वरती जाऊन पोहोचला. थँक्यू. अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये 17 करायच्यात. आणि बघा रबर बॉल क्रिकेटचा इतिहास जर उचलून पाहिला तर मी जितक्या मॅचेस पाहिल्यात मी एकदा 18 मध्ये 15ही डिफेंड होताना पाहिल्या होत्या. बट ड्राय सरफेसवरती हे कार्य करणं फार अवघड आहे. पण खेळ आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बहुतांश वेळा पाहिलं की जोपर्यंत ना
मॅचचा पूर्णपणे रिझल्ट नाही लागत ना तोपर्यंत काही फिनिश नसतं. कारण हा खेळ असा आहे ना, ते म्हटलं जातं की क्रिकेट में अर्ज फर्स्ट तक आने में देर नाही लागती. आणि इथे जर मी म्हणेन बघा 18 मध्ये 17 बॅटिंग टीमच्या साईडने जर विचार केला तर जास्त काही करायचं नाही आहे. क्रीजवरती उभं राहायचं ॲज अ बॅटर, सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट जरी केली तरी सुद्धा 17 बनतील. बट दुसऱ्या बाजूने काट्यांवरती चालायचं आता फिल्डिंग टीम केवनी दिवेला. बट ते कार्य इथे ते करू शकतील का? 18-17चं समीकरण. सूरज भोईर सेकंड ओव्हर राऊंड द विकेट. पहिलाच बॉल, वाह काय फटका आला आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. रिप्ले समोर आहे, वाईड ऑफ स्टंप विथ दिली होती आणि विथ वरती हा प्रहार केला. षटकार येतोय. आता ही विथ दिली, आता ही प्रहार केला आणि हा की बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. थँक्यू. ते मी सांगितलंच होतं जेव्हा पहिलं सत्र सुरू होतं की दांडी गावचं क्रिकेट ही फार मोठं आहे. चांगले चांगले खेळाडू, वेल टॅलेंटेड प्लेयर या टीममध्येही आहेत आणि तो दमखम दाखवतात. फुल लेंथ आणि बॅटची कडा आणि शॉर्ट थर्डला कॅच पकडली जाईल. बट विकेट फार उशिराने आली आहे कारण जवळजवळ आपल्या टीमला विजाचा दारावरती उभं करून हा पहिला धक्का लागला. थँक्यू. आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस अगदी टोचवरती एम खेळण्याचा प्रयत्न होता कारण बॅक ऑफ लाईन हार्ड लेन बॉल होता. पडल्यानंतर अगदी उचले घेणारा हा बॉल येतो डॉट. बट जवळजवळ आता मी म्हणेन की हे डिसाईड झालं की या मॅचमध्ये जिंकणार कोण आहे, पुढे कोण जाणार आहे. फक्त प्रश्न हाच बाकी आहे की किती लवकर हा सामना समाप्त होईल. प्लेन मेस आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. बट निराश असेल केवनी दिवे टीम कारण एकंदरीत जर आपण पाहिलं 31 धावांचं लक्ष्य आहे म्हणजे 7 धावांची आवश्यकता आहे. थोडं करेक्शन. आणि इथे काय घडलं, एक संधी तर जरूर होती बट ती संधी पकडता आली नाही आहे. आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर एकंदरीत असं वाटलं की बॅटचा संपर्क होता की काय, बट तसं काहीच नाही आहे. स्कोर कार्ड आता 25 वरती आणि आता 6 धावांची आवश्यकता. सहा धावांची अजूनही आवश्यकता आहे. मेघनाथ आलाय बॉलिंग मार्क वरती. 6 धावा अजूनही करायच्यात. फुल लाईन टाकला. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची मेघनाथ करतोय. चेक 6च करायचं. डॉट बॉल नाही ते सुरुवात झाली. पॅन वरती बॉल मिसफिल्ड झाली. फाईन लेगला फिल्डर धावतात बट बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. आता फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. ते मी सांगितलं होतं ना की या मॅच मध्ये फक्त एकच प्रश्न बाकी की मॅच किती लवकर संपेल. आता ही अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉलही निसटलाय, सामनाही निसटलाय. सामना समाप्त. दांडी टीमने अगदी इझिली या मॅच मध्ये हा विजय प्रस्थापित केलाय, बाजी मारली आहे. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम केवणी दिवे. भेटेल जाऊ
थँक्यू.